बुद्धिमती नरक मी दास तुझा निरसू निलोप कीजे कोटी आज्ञा माझा राम
अमासाठी अवतार मत्स्यकुर्मादि सुकर मत्स्यकुर्मादि सुकर मत्स्यकुर्मादि सुकर आम्हासाठी अवतार मत्स्यकुर्मादि सुकर मत्स्यकुर्मादि सुकर होय धारे घाली माणा घेता पंढरी राणा घेता
सुकर मोहे धावे घाली पाणा नाम घेता पंढरी राणा कोठे न दिसे पाहता उडी घाली आमचीता सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाची भिडे तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये मोहे धावे घाली पाणा नाम घेता पंढरी राणा पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे एका धरे मजा दास महिपती राया सद्गुरुराया माझा माथा तुमचे पाया दाव महिपती माझे आई देवा करी शरण शरण हनुमंत शरण शरण प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी किंबहुना नैमित्तिक कीर्तन सेवा आहे. भगवंताचा सातवा असणारा अवतार, पूर्ण अवतार पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा प्रगटीकरण ऋतुकाळाच्या
द्वापारयुगामध्ये त्रेतायुगाची सुरुवात अशा काठावर झालेल्या आहे का? आज अनादी कालापासून या जन्म उत्सव साजरा केला जातो. राम जन्माला येण्याचे आपण उत्सव साजरे झाले होते. भगवंत अवताराला येणारे, राम म्हणून येणारे या अगोदरच काही सूचना मिळालेल्या होत्या. मला वाटतं गौतम ऋषींनी आईल्याला सांगितलं होतं, मोठी कथा आहे, तू शिळा होऊन पडशील, शाप दिला होता, पण मुक्त करण्याकरता सांगितलं होतं, उपशाप दिला होता. राम अवताराला येतील, त्यांच्या चरण रजाने तुझा पुन्हा उद्धार होईल. हजारो वर्ष अगोदर दिलेला आशीर्वाद आहे. अजून कोणाला आशीर्वाद मिळाला होता? शबरीला माता ऋषींनी सांगितलं होतं, बेटा एक सात्विक विचार घेऊन, एक सात्विक विचार करणारी स्त्री जन्मामधली एक नारी शक्ती येतो. काल असा होता, स्त्रियांना शिष्यत्व कोणी करीत नव्हतं, शिष्य म्हणून स्वीकारत नव्हतं. त्या काळामध्ये मातंग ऋषीने आशीर्वाद दिला जाताने, बेटा तुझ्या भक्तीचं फळ थोडं सुद्धा व्हायला जाणार नाही. आयुष्यात किती मोठा प्रपंच केला तर थोडाही बरोबर येत नाही. आणि परमार्थ थोडा जरी केला तर तो बरोबर आल्याशिवाय राहत. बेटा शबरीला सांगितलं होतं मातंग ऋषीने, राम येतील तुला प्रत्यक्ष भेट देतील. शबरीला किती काळ वाट पाहावं लागली होती रामाची? हजारो वर्ष. किरात कुळाचा उद्धार केला, भिल्ल कुळाचा उद्धार केला शबरीने, आणि मातंग ऋषीने मातंग कुळाचा उद्धार केला. तिला सांगितलं होतं, शबरी रोज वाट पाहत होती, रोज वाट पाहत. दररोज शबरीने काय फक्त शिष्यात्व पत्करलं, सेवा करायची, कथा मोठी आहे, पण मी शेवटचं टोक सांगतो. नंतर तिला आश्रमामध्ये प्रवेश दिला. इतर शिष्य रागवले, एका स्त्रीला शिष्य पत्करवलंय. आपल्या गुरु महाराजांनी एका स्त्रीला शिष्य म्हणून आश्रमामध्ये ठेवलं आणि गुरु आजारी पडले. शेवटचाच काळ तुमचा अंतकाळ म्हणा. शिष्याजवळ बसलेली शबरी जवळ आहे. शबरी दर्शनाला गेली. गुरु महाराज मला कृपा नाही केली, आशीर्वाद नाही दिला. सांगितलं, बेटा तुझ्या भक्तीचं फळ तुला मोठं मिळणार आहे. भगवान प्रभू रामचंद्र येऊन तुला भेट देतील आणि तुझा उद्धार होईल. एवढं म्हणले आणि प्राण गेला. कोणत्या वारी येणारे, कोणत्या वर्षी येणारे, सकाळी येणारे का दुपारी येणारे हे काही सांगितलं. काय सांगितलं? फक्त राम येणार आहे आणि तुला भेटणार आणि तुझा उद्धार होणार आहे, हा माझा तुला आशीर्वाद. देव भेटण्याचा आशीर्वाद दिला. शबरीने विचार केला, मला गुरु महाराज आनंद झाला तिला, देव भेटणार मला. पण नंतर ती समाधी गुरुला नंतर विचार करू लागली, केव्हा येणार आहे, कोणत्या दिवशी येणार आहे, कोणत्या वर्षी येणार आहे, कोणत्या महिन्यात येणार आहे, सकाळी येणार आहे का रात्री येणार आहे का पहाटे येणार आहे का दुपारी येणार आहे, हे काही सांगितलं नाही आपल्याला गुरु महाराजांनी. त्या बालशबरीने आपल्या गुरुच्या वचनावर एवढा विश्वास ठेवला. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास जागो त्यांचा. शबरीला विश्वास होता, विश्वास ठेवला संतांच्या शब्दावर. शबरी आपल्या पंपा सरोवर राहत असताना, डांग जिल्ह्यामध्ये त्या जंगलामध्ये राहत असताना तिला वाटायचं राम कधी येतील, म्हणून तिने छोटी झोपडी केली. मग कल्पना करायची, देव आल्यानंतर आपल्याकडे घर नाही, बैठक रूम नाही, काय करायचं मग? म्हणून एक छोटीशी कुटिया बनवली. कुटिया बनवली, तिने शेणाने सारून घेतलं. म्हणजे राम काय मातीवर बसली का, खड्यावर बसली का? खडे सावरले, सडा टाकला, सारून घेतलं. तिला वाटलं इतकं खाल्ले मोठ्या आस्तावर बसले पाहिजे, म्हणून काही गवत आणलं,
झोपडीमध्ये जात असताना देवाच्या पायाला खडे टोचली म्हणून तिने ती पाऊल वाट झाडून केली, खडे बाजूला करावे. तिला वाटलं त्याच्यावर सडा टाकावा, रांगोळी काढावी. तिला वाटलं माझे देव कोमल आहे, राजकुमार आहे, राज वाड्यात राहणारे, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. त्यांच्या पायाला खडे टोचून फुलं आखरावे. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, रोज व्यवस्था करायची, रोज सडा टाकायचा, रोज फुलं आखरायचे. नंतर म्हटले देव आल्यानंतर त्यांना पाणी, आपल्या घरी आल्यानंतर पाहुण्याला पाणी येतं, पण पाणी काय म्हणून पानाचं द्रोण करायचं जंगलातलं, एखाद्या झाडाचं पान तोडून त्या द्रोणात पाणी ठेवायचं. पण नाश्ता काय द्यायचा, आपला तर संसार नाही म्हणून फळं गोळा करायची, आदल्या दिवशी तिथं ठेवायची आणि रामाची वाट पाहायची. पहाटपासून झाल्यानंतर दिवसभर वाट पाहायची, पण राम काय आलेच नाही. पुन्हा सगळी पूजा मोडायची, पुन्हा फुलं गोळा करायचे, फळं गोळा करायचं, असा नित्यक्रम चालू होता. पण देव काय भेटत नव्हते. असं हजारो वर्ष जी तारुण्यात असणारी शबरी वृद्ध झाली, म्हातारी झाली, तिचे डोळे खोलवर गेले देवाची वाट पाहता पाहता. झोपडी पाठीमागे जायची, पुढे जायची, काय वाट पाहायची. पण राम काय येत नव्हते. पण शेवटी निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. आणि एक दिवस आणि सतत भजन करायचे. जब मेरे राम जी का आगन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. जब मेरे राम जी का आगन होगा, शबरी की कुटिया पावन होगा. बाहेर आल्यानंतर काय तिने दुरी बांधून, आपण जसा पाळणा सजवला ना असा चौपाळा बांधून ठेवायची, त्याला फुलं सजवायची, रोज वाट पाहायची. हजारो वर्ष वाट पाहिल्यानंतर शबरीला देव भेटले. मग राम अवताराला येण्याच्या अगोदर हजारो वर्ष हा उत्सव साजरा केला होता, केला जात होता. राम अवताराला येणार आहे. हजारो वर्ष अनादी कालापासून अगोदरच सूचना दिलेल्या होत्या. संतांनी हे भविष्य सांगितले. भातन ऋषी असतील, वाल्मिकी असतील. भगवान प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर हे रामायण रामादि, हे रामायण रामादि, हे रामायण रामादि. डोळ्याची कीर्ती वाढली ग. राम अवताराला आले, रावणाचा वध केला, राम राज्य केलं, तरी काहींच्या पोटात अजूनही शंका आहे. हे सत्य आहे का जगात? राम अवताराला येण्याच्या अगोदर पूर्वसूचना मिळालेल्या होत्या. त्या प्रकारे सगळं घडलंय मी, तरी अजून रावणाच्या वृत्तीचे असणारे सहकारी होतात. राम अवताराला आले होते. आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही, तो आपला विषय नाही. भक्ताने भक्ती करायची आहे की नाही. परंतु भगवंताचा 7वा अवतार आहे. 10 अवतारापैकी एक 7वा अवतार आहे. आजचा तो महापर्व आहे. आणि हा भगवंताचं जीवनचरित्र, भगवंताचा जन्म, भगवंताचा कर्म, गीतेमध्ये सतत भगवंताने मे जन्म दिव्य कर्म जो कोणी साजरे करील, जो कोणी सांगत, जो कोणी ऐकत, जो कोणी सहकार्य करील, तो अनंत पापाच्या दोषामधून मुक्त होतो. काही गोष्टी अशा आहेत बरं का. आपण जन्मालाच का आलो?
असा जर प्रश्न विचार आपण जन्माला का आलो मरण्याकरता काही उत्तर देतात बरं मरायचं का बरं म्हणजे पुन्हा जन्म घ्या का हे राडगाडवायचे ना जन्माला येणं म्हणजे जन्माला का आला माहिती नाही मरण्याचा एक दिवस बरं काय करायचं जन्म काय नाही मरायचं बरं मेल्यानंतर काय म्हणजे पुन्हा जन्म मी म्हणत नाही आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरी हे चालूच आहे राडगाड उपजते नासा पुनरपि दिसे घटी गायन करायचे परिभ्रमेला बरं जन्माला येताना कोणत्या कारणाकरता आलो कशामुळे आलो काय कामाला आलो कशा निमित्ताने आलो बरं मनुष्य जन्म येणं एवढी सोपी गोष्ट आहे का नाही तो देवाने त्यांना सुद्धा दुर्लभ आहे स्वर्गीचे अमर इच्छिताने देवा भक्ती लोके व्हावा जन्मा देवाला मिळत नाही तो आपल्याला दिला बरं मिळाला जन्म आहे जन्माला आल्यानंतर महाराष्ट्रात इथपर्यंत ठीक आहे पण जगताना सुखदुःख कमी जास्त का सगळ्यांना सारखे का नाही तर त्याचे कारण साधू संतांनी सांगितले केले कर्म झाले ते जी भोगा आले तेव्हा जन्म घेणे लागले वासनेच्या संगी आगा करणे देव लागली सुखदुःख फळावी आली दया ते भोगावी देह का हा जो मनुष्य जन्म मिळालेला आहे आपल्याला सत्कर्म करण्याकरता मिळालेला आहे 84चा फेरा चुकवण्याकरता मिळालेला आहे भक्ती करण्याकरता मिळालेला आहे तर जन्म नाही आणि तुका म्हणे माझी पुन्हा जन्म नाही मनुष्य जन्म घेण्याकरता एका युनीमध्ये कोटी कोटी फेरा अशा 84 लक्ष युनीमध्ये फेरे मारायचे मग शेवट गाईचा आणि गाईच्या नंतर मनुष्याचा सगळे फेरे संपले का मग गाईचा जन्म मिळतो आणि मग गाईचा संपल्यानंतर मनुष्याचा जन्म म्हणून तो गोमाता म्हणतो आपण आपल्याला मैपती महाराजांनी एक चरित्र लिहिलं सदन कसायचं त्या गाईचा वध केल्यानंतर ती गाई जन्माला आली होती आणि तो कसाही साधू झाला तरी त्याच्याबरोबर हात घातले ना साधूचे हा जन्म मिळालेला आपल्याला मुक्त होण्यासाठी पण आम्ही मुक्त होण्याचा प्रयत्न करत नाही मुक्त होण्याचा काही विचार सुद्धा करत नाही संसाराकरता हा जन्म मिळालेलाच नाही संसार होत असतो करावा लागत नाही तो कसा व्हायचा कसा होणार हे अनंत जन्मांचे कर्म आहे त्याच्या पाठीमागं या जन्मातल्या काहीच पण नाही मग त्या सात्विकतेमध्ये त्या भक्तीमध्ये साधू संतांनी आपण जीवन सर्वस्व अर्पण केलं तुम्ही आम्हाला जागृत केलं उठा जागे वारे स्मरण करा पंढरी माणसं झोपलेले आहेत का अहो आत्म्याला झोपलेले ते परमार्थ झोपलेले संसारात जागे आहेत आम्ही मग जो संसार निष्फळ आहे जो संसार असार आहे लटका हा व्यवहार सर्व हा संसार वाया व्यवहार हरिबिड अशा असणाऱ्याला संसार जागा राहण्यापेक्षा जीवा तू भक्तीमध्ये जागा राहा आणि ती भक्ती करत असताना तू नुसती भक्तीच करत नाही पुण्यच मिळत नाही तर भगवंताचा लाडका भक्त सुद्धा होतो विठ्ठल विठ्ठल भक्ती करतो त्याला आपण भक्त म्हणतो आहे का देवाला तरी आवडतो कोण आता आम्हाला कोणाला सगळ्यांना वाटतं देवाने आमच्या घरी यावं आहे मला पण वाटतं देवाने आपल्या घरी यावं आपल्या घरी देवाने यावं आपल्या घरी देवाने यावं पण आपण देवा घरी जावं ना कधी हा नाही गेलं तरी पत्रिकेत काय नाव होतं राहतं ते देवा घरी सगळ्यांना वाटतं देवाने आपल्या घरी यावं पण असं पण वाटतं तुम्ही देवा घरी जावं किती गणित झोप आहे तसं देव घरी यावं असं वाटतं पण त्याच्याकरता भक्ती आहे साधन भक्ती हा एक साध्य साधन आणि जो भक्ती करतो त्याला भक्त म्हणतात अशा भक्तांकरताच भगवंताला अवताराला यावं लागतं अशा अनेक कारणे आणि म्हणून भगवंताचे अवतार
साजरे केले जातात. आज चैत्र शुद्ध नवमी भगवान प्रभू रामचंद्रांचा 7वा अवतार. 10 अवतारापैकी तसे 24 अवतार आहे भागवतामध्ये, पण 10 अवतार हे आपण प्रामुख्याने मानलेले साधू संतांनी आपल्याला मानून दिलेले. आजचा असा महापर्व पवित्र, अतिशय पुण्यदायक, फलदायक, दान धर्मासाठी, भक्तीसाठी, नामस्मरणासाठी आणि आयुष्याचं सार्थक करण्यासाठी असा उत्सव आज पूर्ण देशामध्ये, जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये साजरा केला जातो. आपल्याही निंभेरे गावामध्ये, निंभेरे तुळापूर आदिशक्तीचं अधिष्ठान असलेले गावं, अनेक वर्षापासून हनुमान जन्म, दत्त जन्म, राम जन्म, कृष्ण जन्म हे महापर्व साजरे केले जातात. 2025 मधला आजचा हा जन्मोत्सवाचा कार्यक्रम आहे. समस्त निंभेरेकर ग्रामस्थ मंडळ त्यांच्या क्रियाशील कर्तृत्वाने, दातृत्वाने, नेतृत्वाने, प्रेमाने, उदार अंतकरणाच्या दानाने, अन्नदानाने चालू असलेला अखंड हरिनामा सप्ताह वैकुंठवासी या परिसराचं दैवत संत वेंकटी महाराजांचे पूर्वज, एक सिद्ध महापुरुष स्वर्गीय प्रभाकर अण्णा कांबळे यांच्या प्रेरणेने, त्यानंतर असाच महात्मा आपल्याला जवळून पाहायला भेटले, गुरुजी, परदेशी गुरुजी. आज आठवण येते त्यांची, आहे काय? त्यावेळेस कंटाळा वाटायचा, फार वेळ बोलतात, फार वेळ थांबवतात, असं वाटायचं आहे. अशाच महात्म्याचं तुम्हाला सानिध्य लाभलं. नारायण बाबा रांधवणे असतील, अनेक महात्मे, गणपती महाराजांचा मोठा सप्ताह असेल, असे अनेक या भूमीला साधू संतांचे पाऊल लागलेले. त्यानंतर आपले अण्णांचे चिरंजीव हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे, शास्त्री म्हणतो त्यांना आपण. तसं नगर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करून डॉक्टर असून कृष्णरूप होऊन गेलेले कृष्णकृपांची आमचे विशालजी महाराज यांच्याही प्रेरणे हरिभक्तीपरायण मधु महाराज शिराणे, हरिभक्तीपरायण सोनवणे महाराज. तसं व्यासपीठ नेतृत्व ज्यांच्याकडे आमचे दत्तागिरी महाराज, समस्त भजनी मंडळ, अण्णा महाराज, माऊली महाराज, मोहन महाराज, जयशोदप्पा, बबनराव, तुळसकर घेरणारे, तुमचा कांबळे, सिनारे समोर बसणारे आमचे सिनारे बाबा, तरुण मृदुंगाचार्य, हार्मोनियमवादक, छत्रपती शिवाजी महाराजांची साक्ष, समोर बसणारे सर्व आपण ग्रामस्थ मंडळ, माता भगिनी, आपण सगळे भाग्यवान आहे. कोरोनातून वाचलो आणि 2025चा जन्मोत्सव साजरा करतोय. कोपऱ्यामध्ये असणारी दिसतही भाग्यवान आहे. जन्म उत्सव साजरा करावा, सर्वांना त्याचं पुण्य मिळतं. त्या निमित्ताने आपण सेवा म्हणून, कारण आज वक्ता हा नैमित्तिक कथेमध्ये, नैमित्तिक सेवेमध्ये निमित्ताचा बांधलेला असतो. आज भगवान प्रभू रामचंद्राचं पूर्ण ब्रह्मांड वर्णन करते. त्यांना जन्माला येण्याच्या अगोदर शबरी जर भजन करीत होती, तर ते जन्माला येत असताना आम्हाला भजन करायला काय अवघड. आज आकाशमंडळ, आज तिथी 9वी 10वी 11 12 1 2 3 सगळ्या तिथी म्हणत होत्या मला मला मला, पण तरी 9वी शोधली भगवान प्रभू रामचंद्रांनी. 9वीचा स्वीकार केला. अष्टमीचा कृष्ण अवतार आहे काय, चैत्र शुद्ध 9वीचा राम अवतार. म्हणजे या दिवशी संपूर्ण, कारण देवाला सुद्धा आनंद होता, कारण दुष्ट रावणारे सर्व दैवत बंदीखान्यामध्ये ठेवलेले होते आणि आपले घरचे कामं करून घेत होता. त्यांनाही मुक्त करण्याकरता राम अवतार आले, राम म्हणून अवतार आले. तो महापर्व आहे. पण देव अवताराला काय येतात, देव अवताराला येऊन काय करतात, याचं सर्व स्पष्टीकरण आजच्या अभंगामध्ये. पण देव कोणाकरता येतात
कारण देव भक्तांकरता अवताराला येतात. गीतेमध्ये सांगितलं परित्राणां साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापन अर्थाय संभवामे युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते अधर्म कधी होतो? अधर्मी लोकांचा संख्या वाढते, अधर्म वाढतं, स्वैराचार वाढतो. का वाढतो? स्वैराचार. पण त्यावेळेस सात्विक वृत्तीच्या लोकांना त्रास होतो. त्यांचं रक्षणाकरता भगवंत येतात. साधूच्या रक्षणाकरता. साधूचं रक्षण केलं तर धर्माचंही रक्षण होतं आणि यज्ञाचंही रक्षण होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ताच्या कैवारी कैसी कष्ट विठ्ठले. भक्ताच्या कैवारी कैसी भक्ताच्या कैवारी कैसी कष्ट विठ्ठले. भक्ताच्या कैवारी कैसा कष्ट निषिद्धले. 10 गर्भवास ऋषी वनमाने किंवा आपलं ऋषी कारणे जन्म 10 सोडले. अनेक कथा आहे. अंबरीशीची जी गोड कथा आहे एकादशी व्रत करणारा, पण आपला वेळ वापत आहे. भक्ता कारणात देवाने घेतलीची आई, भक्ता कारणे यांनी घेतलीची आई 10 गर्भवास सोशी वनमाळी. नाहीतरी भक्ता करता देव धावून गेले. भक्ताचं रक्षण केलं म्हणजे अर्थात अधर्मीचा रक्षण म्हणजे धर्माचं रक्षण होतं, सात्विक विचाराचं रक्षण होतं, सात्विक गुणांचं रक्षण होतं आणि दुष्टाचा संवार केला म्हणजे भक्ताचंही रक्षण होतं. विठाल विठाल. दुष्ट मारावे का दुष्टपणा मारावा? पापी मारावा का पाप मारावं? पापी मारलं तरी दुसरा पापी काय? पाप करण्याची वृत्ती नष्ट व्हावी त्याच्याकरता गुरुकुल शिक्षण पद्धती, त्याला आपण संस्कार म्हणतो. संस्कार पहिले घराघरात संस्कार आजी आजीकडून संस्कार मिळत होते हे का नाही? दिवा लावल्यानंतर दिव्याच्या पाया पडा, प्रत्येक दिवशी वेगळी रांगोळी, सडा मार्जन, तुळशीला पाणी, देवाची पूजा, हे संस्कार आहे. त्याला सात्विक वृत्ती म्हणतात, धर्म नाही म्हणतात. आणि भक्तांच्या ठिकाणी सगळे आचार विचार आहे म्हणजे संस्कार ही जगणाऱ्या वृत्तीची माणसं असले, साधू असले म्हणजे ती पितरांना ते संस्कार मिळतात. म्हणून चांगले माणसं जगण्याची गरज. जुन्या लोकांची एक म्हण, 100 मेले तरी चालत पण तू शिंदा झाला पाहिजे. विठ्ठल म्हणून तर महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने 100 ठेवले नाही पण 5 रक्षण केलं 5 जणांचं. का? कौरवाचं पांडवांचं सारखंच प्रेम होतं ना. देवाला काय करायचं होतं? तर देवाला माहिती आहे हा धर्म जर या जगामध्ये राहिला त्याचं म्हणून असेल आपण कसं वागलं तरी चांगलं जगलं. पण कधी ना कधी भगवंताची गदा डोक्यात बसल्याशिवाय राहत नाही. कधी ना कधी त्याचं प्रायचित्त मिळाल्याशिवाय राहत नाही. भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेरा नहीं है. अंधेरा नाही. आणि ज्या ज्या इतिहासाच्या नोंदी बघितल्या, ज्या ज्या पुराणाचे पुरावे बघितले, अगोदर फार मजा केली. नवग्रहाच्या पायऱ्या करून चढणारा रावण, हसल्यानंतर त्रिभुवनाला धरून टाकणारा, हातून टाकणारा रावण, आपल्या भावाच्या पाठीवर लाथ मारून घरातून बाहेर पडणारा रावण, सीतेला उचलून आणणारा रावण,
किती? मग घरच्या म्हाताऱ्या माणसाला कोणीतरी बाहेरचं बोलतय मारितय नाता मी घरात जेवत बसावं काय सांगतो आजोबाच्या विरोधात लढणे करता दोघं आलेले सगळी वाटलं सेना आहे बरोबर घरातल्या माणसाला मारायला आलेले घरातलं कोणी जाऊन आलं नाही एकाही तरुण पोरगा आलं नाही पुढं रामायणाची नोंद आहे त्या रामाच्या युद्धामध्ये नातू गेला असा उल्लेख आहे ना हा कुंभकर्ण बघा तो रावणाच्या हाताने आलो त्याच्यानंतर रावणाने त्यांना बोलवलं नाही विठाल विठाल घरात आजा नात्याचं प्रेम कसं होतं आजाची काय हाल चालली ह्याच्यात नातू जर जाणीत नव्हतं त्याला काय रामायण म्हणा त्यांना माहिती आजा पुढीच आहे हा कस काय नातू पडतील मधी 3.5 लाख नातू होते रावणाला एकही अडवाला नाही तो हे सगळं राम लक्ष्मणाचं सैन्याचा कधीच त्यांनी संपवला मुलगा आला इंद्रजीत पण त्याची हाल करून टाकली मंदारी समजून सांगत होती फक्त प्रत्यक्ष युद्धभूमीमध्ये आले नाही पूर्वी तंत्रज्ञान एवढं होतं विज्ञान एवढं पुढं होतं जादूने आणि अंधश्रद्धाने आता सर विज्ञान काहीच पुढं नाही विमानात प्रवास करणाऱ्या माणसामध्ये कोण बसलेलं विमानामध्ये कोण काय बोलू राहिलं कोणत्या विमानात कोण बसलेलं हे एका पक्षाला कळत होतं किती तंत्रज्ञान पुढं होतं सीतामाईला पंचमतीमधून रावणाने हवाई जहाजाने चालवलं बिचारी कळमळत होती किंकाळत होती आलत होती सोडवा अन्याय पण रावण होता आणि आपल्या मोठ्या मोठ्या पक्षाला त्या असणाऱ्या जटाईला कळालं एका पक्षाला तंत्रज्ञान होतं विमानात चाललेले माणसं काय करू राहिले आता कळत या विमानातून त्या विमानात काय चाललं काही कळत नाही फोनात बोललं व्हिडिओ कॉल केला तर कळत हे तंत्रज्ञान जरी आत्ता आलेलं असतो पूर्वी हे कुठलंही हे तंत्रज्ञान त्या काळच्या मानवाला आणि या विज्ञानाची सगळी अवगत होती हे कल्पना नाही आहे अंधश्रद्धा नाही आहे काही गरज नव्हती मी या पृथ्वीवरचा एक नागरिक आहे या देशाचं कुणीतरी वाईट करतंय असं पाहिल्यानंतर आडवा उभा राहणारा जटायू आहे काय सीतेचा संबंध नव्हता काय रावण एका दुश्मन नव्हता तरी त्याचं विमान अडवलं हवाई जहाज अडवलं कुणी रावण काय असं विमान नाही उतरवलं तिथं त्याच्यात चाका तोडून टाकले वरच युद्ध केलं ते विमान बिघडवलं खाली उतरावं लागलं आणि मग रावणाचं आणि जटायूचं युद्ध झाले मग युद्ध झालं आणि राम ज्या वेळेस सीतेचा शोध घेऊन चालले होते त्यावेळेस हे हवाई जहाजाचे तुकडे काय पडले म्हणजे काय रे म्हणून तुझं धारातीत पडलेला जटायू त्याला विचारलं म्हटलं तुम्ही जटायू म्हणला तुम्ही कोण म्हणजे मी राजा दशरथाचा मुलगा थोरला मुलगा राम हा माझा बंधू लक्ष्मण म्हटले मग बरोबर आहे राजा दशरथाची सून रामाची पत्नी सीता रावणाने लंकेला नेलेली आहे हे तिथंच दिलं होतं सांगून जटायू जात होता रावण पुढे जाणारे माहीत नव्हतं एवढं तंत्रज्ञान विकसित होतं आणि जटायूने सांगितलं दादा मग भगवान रामचंद्र म्हटले तू माझ्याकरता जर एवढं केलं देशाकरता एवढं केलं या नगरीकरता एवढं केलं या नगरीचं अन्न खातंय तू गद्दारी नाही केली निदान तुझ्या औषधा पाण्याची आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याची मी जबाबदारी घेतो ते म्हणजे मला दवाखान्यात घेऊन काही उपयोग होणार नाही कारण माझा प्राण कंठात आलेला आहे माझ्या नेत्रामध्ये आलेला आहे मी फक्त कोणीतरी येईल आणि ही बातमी त्याला देईल एवढी वाट पाहत होतो भगवान प्रभू रामचंद्राने त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि जटायू तर थांब जा आम्ही सहज म्हणतो राम राज्य आलं पाहिजे रामायण पाहिजे कितीतरी गोष्टी रामायणामधल्या आपल्याला कधी कधी ते अनेक प्रकारचे रामायण म्हणून ज्या वेळेस भरत
तुझ्याकरता मागून घेतलं माझं मुलाचं प्रेम म्हणून तुझ्याकरता राज्य मागितलं त्याला 14 वर्षाचा वनवास दिलेला आहे पण मुलाचं प्रेम म्हणून काही भारतापाठी मागं पुढे आली तिथं आणि ज्या वेळेस रामापुढे उभी राहिली भारताचं बोलणं झाल्यानंतर कैकेयीला पाहिल्यानंतर राम उठले आणि सावत्र कैकेयीचं पहिलं दर्शन घेतलं आणि तो भडा ऐकत सुद्धा पाहत नव्हता तिच्यामुळे माझा राम एवढा चालला हा राग होता पण ज्यावेळेस कैकेयी तिथं आली भगवान प्रभू रामचंद्रांनी दोघांच्या गप्पा संपवल्या कैकेयी सगळ्यांनी निरोप दिला भरताला निरोप दिला मातोश्री कैकेयी एक आहे भरताने डुकून सुद्धा पाहिलं नाही ऐकत कैकेयी नाही म्हणी पापीनी म्हणी ही आई नाही म्हणे माझी पण राम उठले भारतात त्याच्या पाठीवर हात टाकला बंधूच्या याच्यावर शांत हो जरा डोक्याने विचार कर आईसाठी काही बोलू नको पण काही सावत्र आई होती तरी आमचं असणारं ग्रस्ती जीवन संसारी जीवन कसं असावं नारी शक्तीबद्दल भगवान प्रभू रामचंद्र उठले आणि कैकेयीच्या चरणावर मस्तक ठेवलं याला रामराज्य म्हणतात आज आम्हाला सख्या आईच्या पायावर डोकं ठेवावं वाटत नाही असे भरत येत नाही सावत्र आईच्या पायावर एवढं प्रेम आणि भरत पाहतच नव्हता आईकडं दोघांचा समजुता करण्याकरता रामाने प्रयत्न केला त्याने देवा तुम्ही मला काही सांगा देव राम मला काही सांगा म्हणे दादा तुम्ही पण या काही विषय काही सांगू नका म्हणे तुमचं वाटेल सांगाल ते ऐकाल म्हणे मी पण ऐकशील देवाचं म्हणे दिलं वचन एक कर म्हणे फक्त काही करू नको एवढा भांडला केलं आईबरोबर भांडू नये एक कर माझ्या देखत माझा कैकेयीचं फक्त दर्शन घे आणि माफी माग बोलल्याबद्दल भरताने माफी मागितली माझ्या भावाने सांगितल्यानंतर धाकट्या भावाने ऐकावं याला म्हणतात रामराज्य विठाल विठाल जीवन आहे राम हे आमची भारतीयांची संस्कृती आहे राम हे मनुष्य जन्माचं वरदान आहे राम हे आमच्या माणसातलं नातं होत आहे राम हे आमचं कुटुंब आहे राम हे आमची आई आहे राम आमचा बाप आहे राम आमचा भाऊ आहे राम हा आमचा शत्रू मित्र आहे त्या कथा साजरे करून उत्सव साजरे करून आमचं पोट भरणार नाही उतार होणार नाही आम्हाला तसं जीवन वर्तन करावं लागेल विठाल विठाल अवताराला येणं किंवा 10 अवताराला येणं तुकोबारा म्हणतात केवळ आमच्या भक्तांसाठी देवाला अवतार धारण करावा लागला आम्हासाठी अवतार बच्च कुर्मादी सुगर असे आपल्याला तुकोबारांनी 10 अवतार सांगले बच्च कच्च वामन आहे काय परशुराम त्याच्या अगोदर नरसिंह मग परशुरामानंतर भगवान प्रभू रामचंद्र नंतर कृष्ण नंतर बौद्ध आणि 10वं कलिंग अवतार कार्यामध्ये अंश असे आवेश असे अवतार म्हणजे आवेश म्हणजे तेवढ्याच पुरता धारण केला प्रल्हादाची इच्छा होते ना प्रल्हादाच्या बापाला बोलले होता ना हिरण्यकशिपूला स्त्रीच्या हाताने मारत नाही पुरुषाच्या हाताने मारत नाही घरात नाही दारात नाही दिवसा नाही रात्री नाही पाण्याने नाही हातीने नाही मग जर स्त्री नाही तर पुरुष नाही नरसिंह अवतार चेहरा सिंहाचा शरीर माणसाचं आहे ना घरात नाही दारात नाही उंबऱ्या आता म्हणावं लागेल गेट मध्ये नवीन पिढीत उंबऱ्या काढायच्या नाही पूर्वी दिलं लोक म्हणजे उंबरता नको या घराची उंबरता आहे आता ह्या घराचं गेट वरून नको असं म्हणावं लागणार नवीन राहणं खाणं पाहणं सगळं सूत्र चाललं नसतं कधी उभरे आता दिवसा नाही रात्री नाही अर्धा सूर्य बुडालेला आहे अर्धा उघडा आहे त्याला दिवसही म्हणता येत नाही रात्रही म्हणता येत आकाशात नको पाण्यात नको पृथ्वीवर नको आडवा मांडीवर घातला मांडीवर धरून म्हणे शस्त्राने नको मंत्राने नको अस्त्राने नको
आहे का नाही? आणि जिवंत म्हणा कापले तरी काय होत नाही. हा? नखानाच तसा आवेशामध्ये आले, भगवंत आले आणि हिरण्यकशिपूचं काम करून टाकले. आवेश अवतार केसरची उडी घालून यावा संग होडी. आवेश अवतार, अंश अवतार, ते वामन अवतार, मच्छकच्छ अवतार, त्याचे अवतार आहे मच्छ अवतार म्हणजे गर्भ आपलं ब्रह्मदेवाचे वेद जोडून नेलेले ते वेद पुन्हा आणण्याकरता मच्छ अवतार धारण केला. कच्छ अवतार समुद्र मंथनाच्या वेळेस मेरू पर्वताला पाठ देण्याकरता ती पृथ्वी रसातळाला नेली होती राक्षसाने, ती वर काढण्याकरता वऱ्या अवतार. आणि तसे आपले अवतार काय सांगू का? मच्छ अवतार पाण्यातलाच पाहिला. आईच्या गर्भामध्ये पहिला गर्भ राहतो माशासारखाच वळवून आईच्या पोटात. पहिला अवतार मच्छ अवतार. नंतर आला जन्माला वर अवतार म्हणजे मुक्करला कान साफ करतो इकडे तिकडे डोळत. बाळा जन्माला आलेलं बाळा समजत का घाले काही तेवढी तर. मच्छ अवतार वर अवतार, मच्छ अवतार पाण्यात आईच्या गर्भात, वर अवतार बच्चाचा कळत नाही ऐका नाही. त्याच्यानंतर कोणता अवतार? कासव अवतार. तिथं कासव अवतार म्हणजे तो आईच्या पोटातूनच बाहेर येता नाही, त्याला काही होत नाही. उन्हाळ्याचं पण काय करतं आपल्याला चैत्रातलं? आईच्या पोटामध्ये किती उष्णता असते हो? 9 महिने उकडून 9 महिने उकडत. ते काय भातासारखं बटाट्यासारखं 5 मिनिटं आहे का कुकर? 9 महिने उकडत. मातेच्या अगोदर पुरी पत्नी इष्टीच्या रात्री उकडून 9 मासावरी जन्मजन्मनी भरते. 9 मास उकडत. 9 महिने आईच्या पोटात उकडत होतो आपण. तिथं काय माटी घालून बसत होतो का? उलटा टांगे पायवर डोका खाली तिथं उकडत 9 महिने 9 तास. त्याच्यानंतर आलं जन्माला वळा अवतार. त्याच्यानंतर बटू अवतार का त्याचं जावळ काय ढोर आहे बटू दिसतो बटू अवतार. नंतर नरसिंह अवतार. थोडंसं जरा याच्यात आलं ना बाबाजी विरोधातच काम करते भरपूर करून. लहान राहत नाही तर मोठे राहत नाही असं जर अवश्य ना ते 16 वर्षाचं तारुण्य बापाचं ऐका ना बघ. बापाने एक म्हणलं तर ते वेगळं करतो. तो अवतार नरसिंह अवतार. त्याच्यानंतर त्याला परशुराम. मग आईला नाही कधी कधी परशुरामाने. त्याच्यानंतर मग थोडा आई आपण ऐकत एखादा राम अवतार थोडं वय झालं आहे ना. मग राम अवतार. आणि मग लग्न होतं. मग लग्न झाल्यावर कुठली बायको सांभाळायची ना आई सांभाळायची. हिला एकीकडे एक सांगायचं तिला एकीकडे एक सांगायचं. कृष्ण लीला आहे ना. 8वा अवतार कृष्ण लीला आपल्या जीवनाचे अवतार वर का. आणि मग सगळा प्रपंच करून समजा मग गमत होते. 4था अवतार काही हो करा डोळे दाखवून गेले बापूची पोराची आई. मग 4था अवतार डोळे दाखले आहे ना. काय करा कुणीच ऐकत नाही. बायकोला सांगा ते ऐकत नाही, सुनाला सांगा ते ऐकत नाही, पोरांना सांगा ते ऐकत नाही. मग त्याचा 4था अवतार पिठेवर उभा आहे का नाही घरात असून नसल्यासारखा. आणि एवढं करून जर नाहीच काही डोकावून गेलं मग एखादा म्हातारा शेवटी कलंकी अवतार धारण करतो. शेवटच्या म्हातारा म्हातारा काय झालं म्हणतात त्यानं सगळं वाटून गेलं. त्यानं घराचा विचार केला नाही. मग कलंकी नंतर संचालना एखाद्याच्या याच्यात 10 अवतार आपल्या आयुष्यामध्ये. विठाल विठाल हे मत्स्यकुर्मादी सुकर आहे ना. हे हनुमासारखे अवतार मत्स्यकुर्मादी सुकर तेव्हा असं आहे का? हे अवतार धारण केले भक्तासाठी. पण कोणत्या भक्तासाठी? खऱ्या भक्तासाठी. खरा भक्त कोणता? भक्त देवाला आवडतो. देवाला नाम घेतात नाम घेणारच भक्त आवडतो आहे का नाही. म्हणून तुकोबाला म्हटले आमचा देव असं आहे त्याचं नाव घेतल्यानंतर गाई जशी वासना करता धावून येते. आपला पाण्यासाठी काही नसताना तसाच भक्ता करता देव धावतो. भक्ताच्या दिशेत मोहे धाव घाली पाना मोहे धाव घाली
नाव घेतलं ना देव प्रगट होतं. आजही बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आपण संकटात कळल्यानंतर रामकृष्ण हरी म्हणतो तेव्हा आपल्याला काय आवडतं देवाचं नाव घेतो. कारण प्रल्हाद फक्त नारायण नारायण म्हणायचा. भक्तांची भक्ती पाहून, एकरूपता पाहून, भाव पाहून द्रौपदीने फक्त आका मारली. कोठे गुंतलाची द्वारेचा वेळ का सगळ्याला वेळ साड्या द्यायला फक्त आका मारली. काही दिले नाही, कबूल केलं नाही, जन्म तुझ्यात पार्थिव राहील असं म्हणले नाही. का निष्ठा हा प्रल्हाद नारायण नारायण म्हणायचं. नाव घेतल्याबरोबर देव धावून यायचे. डोंगरावून लोटलं नारायण नारायण नारायण, आगीत टाकलं नारायण नारायण चाल, विषारी सर्पच वळले नारायण नारायण चाल. भक्त सुद्धा असा धावा करायचा. हे धावे घाली पाना अंत करणारच नामस्मरण. अर्जुनाचे केश कृष्ण 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 म्हणून मोहे धावे घाली पाना. नाव घेतल्याबरोबर तुम्ही आम्ही हाका मारू असं नाही. गजेंद्राचा धावा तो केला ठाई. गजेंद्राने फक्त कोण श्रद्धा चालत आहे त्यांनी मला वाचवावं. एक फूल भेटलं त्याच्या नावाने. भगवंत धावून आले. म्हणून नाम घेता पंढरी राणा. भक्ताचं भक्त गाईला जसं वासुप्रिय असतं तसं भगवंताला भक्तप्रिय असतं. भक्तावर जर अन्याय झाला तर समजायचं वाटलं झालं. मग बाप असला तरी पाहिलं नाही जेव्हा. भक्त प्रल्हाद मुलगा बापचं काही वैरी नव्हता ना प्रल्हादाचा. पण प्रल्हाद हिरण्यकशिपूला का आपलं वडे कारण गायची वासरावर प्रेम करतो तसं देव भक्तावर प्रेम करतो. हे राही गाडी पाहणं नाम घेतलं कसं प्रेम करतो. कोठे दिशे पाहता उडी घाली औचिता. तसं प्रल्हादाला विचारलं होतं हे तात्या हिरण्यकशिपूचा नारायण तरी कुठे. मी काही केलं तर मरत नाही तू. म्हणजे माझा नारायण सर्वत्र आहे. देवाची देव नाही अशी जागाच नाही. म्हटलं या वाड्यात आहे म्हणजे इथं आहे म्हणजे समोरच्या खांबात आहे. खांबात देव आणि माझ्या वाट लात मारेल जनेला मारली संभव तरच लात मारली. खांब ओरडूनच मग आवाज भर भर हिरण्यकशिपू अवतार हे आपले नरसिंह भगवंत अवतार. म्हणजे कोठे न दिशे पाहता. द्रौपदीला असं तर कुठं नगराणाचा पाडा पण उडी घाली अंचिता. मग कुठे न दिशे पाहता उडी घाली अंचिता. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणाची घोटी. भक्ता करता सुख देतो दुःख आपण घोटी. मीराबाईला आपल्या बापाला विषाचा पेना पाठवला आई बापाने. विसर्ग प्याला राजाजीने भेजा. मीरा कृष्णाने झालेली होती. पिवत पिवा पिवत पिवत मीरा फाशी रे. मीराला सांगितलं कृष्णाचं भजन करू नको. तुझं लग्न झालंय नांदायला नवऱ्याच्या घरी थांब. बरं आली घरी भजन भजन करायचं म्हणजे भजन करू नको. बाप म्हणला आई म्हटली ऐकलंच नाही. मीरा म्हणायची मी तो हरी गुण गावते नाचून. अरे नामस्मरण करते पण नाचती ना तू. सासू तिकडे म्हणायची तुमची पोरगी आमच्या घरी सून म्हणून आली. देव घरात पैसा बाजून एकटीच नाचती म्हणे. तिथं नाचायला पाठवली करून तुमची पोरगी तुम्हाला घेऊन जा. घरी आणली समजून सांगितलं बापाला बाई आता हे बाद झालं. पहिलं लग्न झाल्यानंतर का तू तिथून आता तुला भजन करता येणार नाही. सासरचे नियम पाळावा लागल. मीराबाई म्हटली काही मला माहीत नाही. बाई तो हरी गुण गावत नाचून. नाचूंगी 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 हरी गुण गावत नाचूंगी. हरी गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी.
अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचली. शेवटी मेला सोडलं विष पाठवलं विष का प्याला राजाजीने भेजा पिवत पिवत मीरा हसी. की म्हणजे असं भजन न करता जगण्यापेक्षा मी दिलं होतं नाही मराठी पिऊ विष. पण परिणाम असा झाला की विष भगवान श्रीकृष्णाने दुःख आपणची होती ऐका नाही सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची होती. ते विष कुणी पाचावलं मी केलेलं देवाने अजूनही कृष्णाच्या इथे विदेश आहे विदेश असल्याचं झालं म्हणून दुःख आपणची होती. आणि बाळाच्या युगामध्ये कृष्णाला पाठीमागे घालून स्वतः साध्य होणारा आपण मामा घरी पाठीकडे आपण कडे काळा